ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं वयाच्या 89व्या वर्षी नुकतंच निधन झालं। सुमन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक दर्जेदार गाणी गायली, पण गाण्यांसोबतच त्या लाईमलाईटमध्ये राहिल्या लता मंगेशकर यांच्यासोबतच्या वादामुळे। गेली अनेक दशकं हा विषय अधूनमधून समोर येत राहिला, पण सुमन कल्याणपूर यांच्या निधनानंतर हा वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय। त्यातच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं एक विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं। त्यात ते म्हणाले की सुमन कल्याणपूर यांच्यावर अन्याय झाला, मंगेशकर आणि कंपनीमुळे त्यांना त्यांचं योग्य स्थान मिळालं नाही। मंगेशकर माफिया नावाचं पुस्तकही येणार होतं, पण ते कधीच प्रकाशित झालं नाही। हे विधान समोर आलं आणि पुन्हा एकदा लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, खरंच सुमन कल्याणपूर यांच्यावर अन्याय झाला होता का? आणि झाला असेल तर त्यात लता मंगेशकर यांचा काय आणि किती संबंध होता? या सगळ्यावर प्रकाश टाकण्याचा आज आपण प्रयत्न करूयात, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आधी आपल्याला सुमन कल्याणपूर कोण होत्या हे समजून घ्यावं लागेल, कारण त्यांची प्रतिभा किती मोठी होती याची कल्पना आज फार कमी लोकांना आहे। मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत आपल्या गोड, नितळ आणि सुरेल आवाजाने त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती। शास्त्रीय संगीतावर त्यांची जबरदस्त पकड होती, विशेषतः यमन रागावरच्या प्रभुत्वामुळे काही संगीतप्रेमी त्यांना गमतीने यमन कल्याणपूर म्हणायचे। पण त्यांच्या आयुष्यात एक विचित्र विरोधाभास होता। ज्या आवाजामुळे त्या लोकप्रिय झाल्या तोच आवाज त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा अडथळा ठरला, कारण त्यांचा आवाज लता मंगेशकर यांच्या आवाजाशी इतका मिळता जुळता होता की अनेकदा संगीतप्रेमी, निर्माते आणि अगदी रेडिओ श्रोतेसुद्धा गोंधळून जायचे। आजही अनेक गाणी अशी आहेत जी लोक वर्षानुवर्षे लता मंगेशकर यांची समजत राहिले, पण ती प्रत्यक्षात सुमन कल्याणपूर यांनी गायलेली होती। ही गोष्ट वरवर पाहता कौतुकास्पद वाटते, पण विचार करा की एका कलाकारासाठी यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं की लोकांना तुमचा आवाज आवडतो, तुमची गाणी आवडतात, पण तुमचं नाव मात्र माहितीच नसतं। लोक तुमचं कौतुक करत असतात, पण ते श्रेय दुसऱ्याच कोणाला तरी मिळत असतं। सुमनताईंच्या बाबतीत हे वारंवार घडलं। पण त्यांच्या आयुष्यातला सर्वात जास्त चर्चेला गेलेला प्रसंग म्हणजे ए मेरे वतन के लोगो हे गाणं। भारत चीन युद्धानंतर देशभरात दुःख आणि निराशेचं वातावरण होतं। अशावेळी देशभक्तीची भावना जगवण्यासाठी हे गाणं तयार करण्यात आलं। संगीतकार सी रामचंद्र यांनी सुरुवातीला हे गाणं सुमन कल्याणपूर यांच्याकडून गाऊन घेण्याचा निर्णय घेतला होता। त्यांच्यासोबत अनेक तास रिहर्सलसुद्धा झाली, तयारी पूर्ण झाली। सुमनताई या ऐतिहासिक क्षणासाठी सज्ज होत्या, पण ऐनवेळी त्यांना सांगण्यात आलं की हे गाणं आता लता मंगेशकर गाणार आहेत। कल्पना करा, एका कलाकारासाठी यापेक्षा मोठा धक्का दुसरा कोणता असू शकेल? आजही लोकांना वाटतं की या घटनेने सुमनताईंच्या मनावर खोल जखम केली आणि ती सल त्यांच्या मनात आयुष्यभर राहिली। विशेष म्हणजे या घटनेनंतर अनेकांनी लता मंगेशकर यांच्यावर आरोप केले, पण जेव्हा आपण सुमन कल्याणपूर यांचं चरित्र सुमन सुगंध वाचतो तेव्हा वेगळं चित्र समोर येतं। स्वतः सुमनताईंनी या घटनेसाठी लता मंगेशकर यांना जबाबदार धरलेलं नव्हतं। त्यांनी या निर्णयामागे संगीतकार सी रामचंद्र यांच्या भूमिकेचा उल्लेख केला आहे। म्हणजे ज्या वादावर दशकानुदशकं चर्चा झाली त्याकडे सुमनताईंनी स्वतः खूप वेगळ्या नजरेने पाहिलं, पण त्यानंतर घडलेल्या घटनांनी हा वाद आणखी जास्त डार्क होत गेला। 1960च्या दशकात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्यात रॉयल्टीच्या मुद्द्यावरून गंभीर मतभेद झाले। लताजींचं मत होतं की गाण्याच्या भविष्यातल्या रॉयल्टीमध्ये गायकाला सुद्धा हिस्सा मिळायला हवा। रफी यांचं मत वेगळं होतं। हा वाद इतका वाढला की दोघांनी जवळपास 4 वर्ष एकत्र गाणी गायलीच नाहीत। आणि याच काळात सुमन कल्याणपूर यांना आयुष्यातल्या सर्वात मोठ्या संधी मिळाल्या, कारण संगीतकारांना रफींसोबत गाणी रेकॉर्ड करायची होती, लता उपलब्ध नव्हत्या आणि मग पर्याय म्हणून सुमन कल्याणपूर यांच्याकडे पाहिलं गेलं। या काळात रफी आणि सुमन यांच्या जोडीने अनेक लोकप्रिय गाणी गायली, लोकांनी ती डोक्यावर सुद्धा घेतली। पण इथे पुन्हा एकदा इतिहासाने क्रूर खेळी केली। गाणी लोकप्रिय झाली, पण गाण्यांमागची गायिका मात्र लोकांच्या लक्षात राहिली नाही। अनेकांना ती गाणी लताजींचीच वाटत राहिली। म्हणजेच पुन्हा एकदा प्रतिभा होती, गुणवत्ता होती, लोकप्रियता होती, पण स्वतःची ओळख नव्हती। पुढे जेव्हा रफी आणि लता यांच्यात समेट झाला तेव्हा उद्योग पुन्हा पहिल्यासारखा झाला। निर्माते, संगीतकार आणि स्टुडिओ पुन्हा त्या दिग्गज जोडीकडे वळले आणि सुमन कल्याणपूर यांना मिळणाऱ्या संधी पुन्हा कमी होऊ लागल्या। इथूनच बरेचसे संगीत अभ्यासक आणि रसिकांचा असा दावा आहे की सुमनताईंचं नुकसान त्यांच्या आवाजामुळेच झालं, कारण इंडस्ट्रीला जेव्हा लताजींचा पर्याय हवा होता तेव्हा त्यांना का मिळालं, पण सुमन कल्याणपूर म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण होण्याची संधी त्यांना फार कमी वेळा मिळाली। याच कारणामुळे पुढच्या काही वर्षात एक वेगळीच चर्चा सुरू झाली। काही लोकांनी असा आरोप केला की लता मंगेशकर यांचं इंडस्ट्रीमध्ये इतकं मोठं वर्चस्व होतं की इतर गायिकांना पुरेशी जागा मिळतच नव्हती। सुमन कल्याणपूर यांच्यावर मंगेशकर कुटुंबियांनी मोनोपॉली करून अन्याय केला, कामं मिळू दिली नाही। इतकंच नाही तर अशाच स्वरूपाचे आरोप लता मंगेशकर फॅमिली विरोधात अनुराधा पौडवाल यांच्या बाबतीत सुद्धा झाले। पण हे सुद्धा तितकंच खरं आहे की या आरोपांपैकी अनेक गोष्टी कधी अधिकृतपणे सिद्ध झाल्याच नाहीत। मंगेशकर माफिया या पुस्तकाच्या सुद्धा अनेक चर्चा उठल्या, पण त्यात तथ्य किती होतं
यावर प्रश्नचिन्हच आहे. खरं तर या संपूर्ण प्रकरणात सर्वात विशेष गोष्ट म्हणजे स्वतः सुमन कल्याणपूर यांची भूमिका. त्यांनी आयुष्यभर कुठेही आक्रमकपणे लता मंगेशकर यांच्यावर आरोप केले नाहीत, कुठेही सार्वजनिक संघर्ष निर्माण केला नाही. त्यांनी स्वतःच अनेक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी ही गोष्ट सुद्धा नाकारता येत नाही की त्यांच्या प्रतिभेच्या मानाने त्यांना मिळालेली प्रसिद्धी खूप कमी होती. आजही अनेक जण त्यांची गाणी ऐकतात, पण ती सुमन कल्याणपूर यांनी गायली आहेत हे त्यांना माहितीच नसतं. आणि म्हणूनच सुमन कल्याणपूर यांची गोष्ट ही फक्त दोन गायकांमधल्या कथित स्पर्धेची कथा नाही आहे, ती एका अशा कलाकाराची कथा आहे जिने अफाट प्रतिभा मिळवली, पण तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्यच तिचं सर्वात मोठं दुर्दैव ठरलं. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की भारतीय संगीताच्या इतिहासात सुमन कल्याणपूर यांचं नाव कायमच आदराने घेतलं जाईल, कारण त्या फक्त लतांसारख्या आवाज असलेल्या गायिका नव्हत्या, तर त्या स्वतःमध्ये एक पूर्ण गायिका होत्या आणि कदाचित इतिहासाने त्यांना जितकं दिलं त्यापेक्षा खूप जास्त त्या डिझर्व करत होत्या. तुम्हाला काय वाटतं, सुमन कल्याणपूर यांच्यावर खरंच अन्याय झाला होता का, की हा फक्त काळाने निर्माण केलेला गैरसमज आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला गावं.